भारतासारख्या देशात भारतीय एकता ही नेहमीच खेळाच्या माध्यमातून दिसून येते. मग तो क्रिकेट असो की नुकतंच झालेलं ऑलिम्पिक. अगदी जीवाच्या आकांताने सर्व स्पर्धक खेळत असतात. यांचीच प्रेरणा घेऊन पुण्यातील काही कलाकारांनी मिळून रांगोळीच्या माध्यमातून खेळाडूंना मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. ही छायाचित्र दर्शवणारी रांगोळी काढली. पुण्यातील विमाननगर परिसरात एरोमॉल या ठिकाणी ही पाहायला मिळते. तर ती रांगोळी कशी काढण्यात आली याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ऑलिम्पिकची जी काही कॉम्पिटिशन झाली त्यात भारतानं चांगली कामगिरी केली आणि त्यात कित्येक ॲथलीट्सनी मेडल्स मिळवले. तर विचार केला की आता 15 ऑगस्ट तर येतोय इंडिपेंडन्स डे, तर त्यामध्ये आपण ही थीम जर रांगोळीमध्ये दाखवली, आपण त्यांच्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला तर हे छान लोकांना आवडेल. या हिशोबाने मग आम्ही पुण्याचा जो एरोमॉल आहे त्या ठिकाणी 20 बाय 15 फीट या आकारामध्ये एक रांगोळी काढली. मग त्यामध्ये आम्ही नीरज चोप्रा असो, त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं, त्यानंतर मनू भाकर असेल, सरबजीत सिंग असेल, स्वप्नील असेल, अशा कित्येक जणांच्या रांगोळ्या आम्ही या थीममध्ये दाखवल्या. तसंच हॉकीची जी काही टीम आहे त्याचंसुद्धा थोडंसं आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर 17 वर्षानंतर आपल्या इंडियाला जो T20मध्ये वर्ल्ड कप मिळवला आहे तर त्याचाही आम्ही इन्क्लूड करण्याचा, समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे रांगोळीमध्ये. आणि थोडंसं टीमचं स्ट्रक्चर या रांगोळीमध्ये दाखवलं. ह्या रांगोळीसाठी साधारणपणे 2 दिवसांचा कालावधी लागला. आणि रांगोळी म्हणाल तर साधारणपणे यासाठी 40 किलो रांगोळी लागली. हेतू हाच होता की थोडंसं क्रिएटिव्ह पद्धतीने या गोष्टी झाल्या पाहिजेत. ज्या आपण नॉर्मल रांगोळ्या बघतो त्याच्या व्यतिरिक्त ह्या पोर्ट्रेटचा जो प्रकार आहे तो सर्वसामान्यापासून सगळ्यांना बघायला मिळावा, हीच आमच्या सगळ्या टीमची इच्छा होती. या टीममध्ये टीम आर्ट बागेश्रीने लीड केली आणि त्यामध्ये माझे सगळे सहकारी होते. मयूर दुधाळ असो, अभिषेक शिंदे असो, मनाली, सिद्धी, अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांनी एकदम छान रांगोळी केलेली आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघू शकता. पुण्याचा एरोमॉल या ठिकाणी ना 20 ऑगस्टपर्यंत ही रांगोळी आपल्या सगळ्यांसाठी खुली आहे, तर नक्की बघा. आता 78वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने रांगोळीच्या माध्यमातून खेळाडूंचे कौतुक करण्याचा प्रयत्न करत पुण्यातील 6 कलाकार युवकांनी एकत्र येत 20 बाय 15 फूटच्या आकारामध्ये रांगोळी काढलेली पाहायला मिळते. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 2 दिवस इतका कालावधी लागला. त्यामुळे ही रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.